नमस्कार मंडळी. खूप खूप स्वागत आहे गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं. मंडळी, आपण फ्लावरची एक सुक्की भाजी पाहणार आहोत आज. फ्लावर, बटाटे आणि वाटाणे. तर सर्वांना असे तुकड्यांमध्ये कापून स्वच्छ पाण्याने धुवून थोडं मीठ टाकून शिजवून घेणार आहे. जास्त शिजू द्यायचे नाही आहे, 80% एवढं शिजवून द्यायचे, चाकू जाईल इतपत. 10 मिनटामध्ये होऊन जातं. परत एकदा छान धुवून घ्यायचे आणि अशा चाळणीमध्ये ठेवायचे. नंतर भाजी बनवायला घ्यायची आहे. कढईमध्ये तेल तापत ठेवायचे. तेल तापलं की त्यात फोडणी करायची आहे. हिंग आणि जिऱ्याची फोडणी करायची आहे. तर जिरे छान तडतडले की त्यामध्ये हिंग ॲड करायचे. मंडळी, याआधी मी तुम्हाला ग्रेव्हीची भाजी दाखवली होती फ्लावरची, पण अशी एक सुक्की भाजी तुम्ही बनवून बघा. थोडा वेळ लागतो पण छान होते. कांदा घ्यायचा आहे. कांदा पण उबळधुबळच कापलेला आहे, जास्त बारीक कापलेला नाही आहे. हिंग जिरे टाकल्यानंतर कांदा टाकायचा आणि परतून घ्यायचा आहे कांदा. आता आपण त्यात आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर मिक्सरला वाटून ॲड करणार आहोत. टोमॅटो पण टाकायचा आहे, पण टोमॅटो सर्वात शेवटी टाकायचा आहे. कारण जर टोमॅटो टाकला तर 80% जी शिजलेली फ्लावर आहे ती 20% परत शिजणार नाही लवकर. आता आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर मिक्सरला वाटून घ्यायची आहे. थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवत आहे. कांद्यानंतर लगेच आपण ज्या भाज्या थोड्या बॉईल करून घेतल्या होत्या, फ्लावर, वाटाणा आणि बटाटा, ते ॲड करून बाकीचं साहित्य नंतर ॲड करणार आहोत. तर कांदा होतोय तोपर्यंत हे साहित्य मिक्सरला वाटून घ्यायचे. बघा, या ठिकाणी कांदा होत आहे तोपर्यंत छान मिक्सरला वाटून घ्यायचे. फूड प्रोसेसर असेल तर त्यात तुम्ही बारीक करू शकतात. आता ज्या भाज्या 80% आपण बॉईल केल्या होत्या त्या टाकून घ्यायच्या आहेत. एकच बटाटा आणि थोडेसेच वाटाणे टाकलेले आहेत मी यात. बाकी फ्लावर एक अख्खा फ्लावर आहे, जवळजवळ 250 ग्राम एवढा आहे. आता छान मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून कांद्यामध्ये एक वाफ काढून घ्यायची आहे. कांदे आणि फ्लावर छान मिक्स झालं की मग त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आपण जे आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट केलेली आहे ती ॲड करायची आहे. आणि मध्ये मध्ये फिरवत राहायचे. या ठिकाणी थोडा गॅस मीडियम टू हाय केला तरी चालेल. आता ही पेस्ट ॲड करून घ्या छान, कारण याचाच खरा स्वाद उतरतो. भाज्यांमध्ये आलं, लसूण, हिरवी मिरचीचा स्वाद एकदा गेला की भाजी फार रुचकर लागते. तुम्ही या पद्धतीने एकदा बनवून बघा. कारण आपण तेलात बनवतोय त्यामुळे उग्रवास येणार नाही. छान असं मिक्स होऊन तळसली जाईल. संपूर्ण भाजीला आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट लागली गेली पाहिजे. कच्चा वास गेला की त्यानंतर आपण बाकीचं साहित्य ॲड करणार आहोत यामध्ये. तर काही बेसिक मसाले जे तुमच्या घरात यूज होतात ते तुम्ही ॲड करू शकतात. घरचा मसाला असेल तर तो ॲड करा. मी या ठिकाणी काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केली आहे. नंतर हळद टाकायची आहे. त्यानंतर धने जिरे पूड टाकायचे. धने जिरे पूड टाकल्यानंतर थोडा गरम मसाला, जोही गरम मसाला तुमच्या घरी अवेलेबल असेल, काळा मसाला असेल किंवा कांदा लसूण मसाला असेल, तुम्ही कुठलाही यामध्ये ॲड करू शकता. आता छान मिक्स करून घ्या. अजून मीठ टाकलेलं नाही आहे मी. छान मिक्स करून घ्यायचे. सगळे मसाले हे संपूर्ण फ्लावर आणि बटाटे वाटाण्यांना लागले गेले पाहिजे.
आता झाकण ठेवायचे आणि मस्त अशी एक वाफ काढून घ्यायची आहे. सगळे मसाले हे आपल्या भाजीला व्यवस्थित मिक्सअप झालेले आहेत. आता शेवटी टोमॅटो ॲड करायचा आहे आपल्याला आणि एकदा मिक्स करून घ्यायचे. आता शेवटी आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत मीठ. चवीपुरतं मीठ ॲड करायचे. लक्षात घ्या मंडळी, सर्वात शेवटी ॲड करा, नाहीतर मीठ टाकल्यानंतर पाणी सुटतं आणि भाजी पाहिजे तेवढी सुकी होत नाही. ह्या पद्धतीने मिक्स करायचे. मीठ टाकल्यानंतर भाजी झालेली आहे, तरी पण आपण टोमॅटो शेवटी ॲड केला आहे, त्यामुळे टोमॅटो मऊ होतपर्यंत एक वाफ पुन्हा काढून घ्यायची आपल्याला. तर बघा मंडळी, या ठिकाणी शेवटी कोथिंबीर ॲड करते मी. मस्त असा सुवास बसतो. छान मिक्सअप करून घ्या. एकदा बनवून बघा. भाकरी बरोबर, चपाती बरोबर, भाताबरोबर फार छान लागते. जर तुम्ही फक्त डाळ भात बनवत असणार तर बाजूला ही भाजी तुम्ही बनवू शकता खायला. छान असं मिक्स करून घ्यायचे. बघा, छान शिजली गेली आहे. हवं असेल तर एकदा तुम्ही चेक करून बघू शकता. मस्त दिसते. असं टेक्स्चर आलं की समजा भाजी आपली रेडी आहे. आता गॅस बंद करा आणि सर्व करा गरम गरम. बघा मंडळी, आपली मस्त अशी फ्लावरची भाजी रेडी आहे खाण्यासाठी. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर गायत्रीज रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलपर्यंत पण पोहोचवा. थँक्यू.